टॉस जिंकल्यानंतर आमोश 11 टीमनं इथे मात्र फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सालिम 11 टीमला. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही ऑफिशियल देखील सज्ज झालेत खऱ्या अर्थानं या मॅचसाठी. सरफराज सर आणि त्यानंतर संदीप गायकवाड सर दोन्ही ऑफिशियल तुम्ही पाहताय. 3 ओव्हरची मॅच. पहिलं षटक कैफ यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. टीमचे ओनर कैफ गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. समोर आपण पाहताय बबलू नजे. नॉन स्ट्राईक एंडवरती खुरम नजे. ही सलामीचे 2 फलंदाज. 3 षटकांची मॅच. पहिलं षटक हे कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राहणार आहे. मॅच ऑन. हो पहिला फुलटॉस बॉल. बॉलला सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकारानं सुरुवात झाली आहे सालिम 11 टीमची. 3 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकाराला अकाउंट खोललंय 6 धावेनं. कैफला टप्पा अचूक पकडावा लागेल. हो यावेळी अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. तिथून पाहायला गेलं तर एक सिंगल जाव इथून पाहायला मिळेल. ते चांगलं क्रिकेट असतं. ज्यावेळी एखादा मोठा फटका येतो त्यावेळी सिंगल येणं पण देखील फार गरजेचं असतं. रोटेशन जी स्ट्राईक आहे ती करणं गरजेचं आहे. 7 धावा धाव फलकावरती 2 बॉलमध्ये. हो स्लॅश केलाय. बरोबर कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे सालिम 11 टीम कडनं आपण पाहताय. पहिल्या 3 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 11 धावा बनवल्यात सालिम 11 टीमनं. 18 बॉलचं टार्गेट. 18 बॉल मध्ये टार्गेट ठेवायचं आहे. 3 बॉल मध्ये 11 आल्यात. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय. थोडासा कमी गतीने टाकला. थोडासा पुढ्यामध्ये देखील टाकलाय. अगोदरचे 3 बॉल जर पाहायला गेले तर थोडेसे टप्पा अगदी पाठीमागे होता. एक फुलटॉसच होता. परंतु या बॉलवरती टप्पा थोडासा पुढे केला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 इथून जरूर पाहायला मिळते.
धावसंख्या 27. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. खुराम आणि बबलू आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं अदनानने. आपण पाहता एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर चांगला कमबॅक, धावा थांबवल्या या षटकामध्ये आपण पाहताय. 37 धावा धावफलकावरती आल्यात. इथून देखील आपण पाहता ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र परतेल. इथून एक सिंगलच धाव आली आहे. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 38. 38 धावा धावफलकावरती आल्यात आणि 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. 18 बॉल 39 धावसंख्येचं टार्गेट. एकोणच
हॅलो 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 कमी कर जास्ती नको कर. हा बस 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 बस. अरे परत वाढवलंस. हॅलो बस बस. मॅच कोण मग वाढतो कसं. हॅलो 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 ओके. चला मुस्सा 11 आणि वक्कास 11 बॅटिंग. मुस्सा 11 ची बॅटिंग आहे. एकोणचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आता आमाश 11 टीमला. सेकंड एंडवरती आपण पाहताय अदनान. नॉर्थ सेकंड वरती आपण पाहताय राजू. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय खुरमबाय. खुरम नजे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. P1च्या पहिल्या षटकामध्ये 18 मध्ये वाचवायचे 39 जावा व पहिलाच बॉल बरोबर अगदी आपण पाहताय वाईड यॉर्कर मध्ये टाकला होता. चॉप करण्याचा प्रयत्न धाव मिळणार नाहीये. बॅक टू द बॉलर आलाय. पहिला बॉल इथून डॉट बॉल आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर ओ फुलटॉस बॉल फ्लिक केला. शॉट फाईन लेगला. ओ चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलं तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगलच्या साह्यानं अकाउंट ओपन झालंय. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त एक धाव इथून धाव फलकावरती आली. राजू आता सेकंड एंडवरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेशन झाली आहे. दामोद प्रीमियर लीग दुपारचं सत्र आजचा फायनल दिवस या स्पर्धेचा. हो फुलटॉस बॉल आहे. मिस टायमिंग हवेमध्ये. अखिल आहेत बॉल खाली परंतु जेल ड्रॉप झाला.
त्यानंतर जर पाहायला गेलं तर हा फुलटॉसच बॉल होता. कॅच पकडली असती तर मात्र हा झेल कॅरी झाला असता. सर सर चेक करतायत आयोजक चेक करतायत. चला इट्स अ नो बॉल. पंच तुम्हाला ज्यावेळी डिसिजन एखादा चुकीचा वाटेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. ओ फ्रीडच्या बॉलवरती सरळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. 6 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 धावा धाव फलकावरती या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावरती 39 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. हो पुन्हा एकदा फटका चांगला खेळला परंतु यावेळी पुन्हा एकदा आणखीन एक षटकार इथून पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळतात. 2 षटकार आलेत. षटकाराने धावसंख्या अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल ती 15 वरती.
15 धावा धाव फलकावरती आल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. त्याच्यामध्ये एक नो बॉल होता. 4 बॉल 15 धावा धाव फलकावरती आल्यात. इथून देखील आपण पाहताय चांगला स्ट्रोक. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 19 वरती 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. थोडासा अगदी जर पाहायला गेलं तर कटरचा वापर केलाय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 20 धावसंख्येची खऱ्या अर्थानं आवश्यकता असताना पहिलाच बॉल इथून मात्र डॉट बॉल फेकलाय. गोलंदाज अखिल यांनी चांगली गोलंदाजी केली होती. काल देखील आपण पाहताय 3 मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. पहिलं षटक हाताळत असताना ते इकॉनॉमिकल राहिले होते. तेच अखिल पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. हो, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये बॉल निघालाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथून कंप्लीट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 वरती. जे आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 19. 10 बॉल 19 धावसंख्येची मॅच मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतीये. अदनान आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. त्याच्या बॅटमधून मागच्याच ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तोच अदनान ऑन स्ट्राईक आहे. हो, आडव्या बॅटमधून खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल आहे. फील्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळेल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21. 21 धावा धावफलकावरती. 9 बॉल अजूनही 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 39 धावसंख्येचा पाठलाग करतीये अमाश 11 टीम. आतापर्यंत जाऊन पोहोचली ती मात्र 21 वरती. 8 बॉल. हो, फटका इथे देखील चांगला खेळलाय. फिल्डर आहेत परंतु बॉल टेक ऑफच झालाय. डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25. 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 बॉल 14 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तर बॉल चांगला होता. फिल्डर देखील पोहोचले होते परंतु बॉल खऱ्या अर्थानं पडल्यानंतर जो उचली घेतली त्याच्यामुळे फिल्डरकडे देखील तो बॉल अडवण्यासाठी कुठलाही पर्याय नव्हता. तिथून मात्र तो चौकार आलाय. 8 बॉलमध्ये अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं तर दोन्हीकडे बॅलन्सच पाहायला मिळते. 8 बॉल 14. इथून अखिल चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. 1 चौकार खऱ्या अर्थानं आउटफील्डच्या माध्यमातून गेला. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब. बॉल अगदी बाउन्स झाला.
सकलेन त्या ठिकाणी पोहोचला होता. इथे देखील आपण पाहताय हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑन साईडला, एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न फेकी त्या ठिकाणी आपण पाहताय बरोबर होती, गॅदर करता आलं नाही. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथून जर पाहायला गेलं तर मात्र सहजरित्या 3 धावा जरूर पूर्ण केल्या जातील. 3 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचले 28. 7 बॉल 11चं इक्वेशन आलंय. शेवटचे 7 बॉल 11 धावसंख्येची गरज. हो इथे चांगला फटका आहे. वेकँड एरिया शोधले बरोबर, बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे चौकार येतोय. चौकार आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 32. शोएब यांचं आगमन झालंय. साद यांचे बंधू आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचते ती मात्र 32 वरती. शेवटचे 6 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 7. सकलेन गोलंदाजी मार्कवरती, एक चांगला गोलंदाज आहे सकलेन. ही धावसंख्या इथून देखील बचावू शकतो, या धावसंख्येचा बचाव तो इथून करू शकतो, इतका चांगला गोलंदाज आहे. हो चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल टाकलाय. पहिला चेंडू अगदी इथे या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल 7. 6 मध्ये 7 हव्या होत्या. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय, त्यानंतर आता 5 मध्ये बनवायचे त्या 7. पंचांचा डिसिजन आलाय, रनआउट चेक करायचंय, कोणता फलंदाज रनआउट झालाय. चला राजू हा फलंदाज बाद है. हो इथे देखील फटका, मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत बबलू त्या ठिकाणी आपण पाहताय. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 33 वरती.
आणखीन एक डॉट बॉल आलाय. 3 चेंडू चांगले टाकलेत गोलंदाज सकलेनं. 6 मध्ये 7 धावसंख्येची गरज असताना 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता 3 मध्ये खऱ्या अर्थानं 6 धावसंख्येची गरज आहे. अदनान सारखा फलंदाज समोर असताना त्याच्या समोर देखील एक चांगला चेंडू त्यांना डिलिव्हर केला. 3 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. इथे मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये. ताबिशाला बॉल खाली पकडली, कॅच आणि पुनश्च एकदा मॅच मध्ये झाली आहे. सालिम 11 टीम 6 मध्ये 7 धावसंख्येची गरज असताना आतापर्यंत केलेली गोलंदाजी सकलेनची पाहायला मिळाली आहे. तो मॅच सोडायला तयार नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट, त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर आणखीन एक रनआउटची विकेट आणि त्याच्यानंतर मात्र ही विकेट अदनानची महत्वपूर्ण विकेट्स पाहायला मिळाली. आता बॉल इथून शिल्लक असतील ते मात्र फक्त 2 आणि धावा बनवायचे त्या 6. फैजान आहे ना बॅटिंग साठी आलाय. फैजान 2 बॉल मध्ये 6 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 2 बॉल मध्ये 6, 2 बॉल आणि 6 ची आवश्यकता. 4 बॉल काही कमालीचे टाकले. 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 1 विकेट्स, 2 रनआउटच्या विकेट्स. इतकी जबरदस्त गोलंदाजी आली आहे. 2 मध्ये आता बनवायचे 6. सकलेन गोलंदाजी मार्क वरती. समोर आपण पाहताय फैजान. हो, चांगलाच बॉल टाकलाय, चांगलाच बॉल टाकलाय. अगदी पंच त्या ठिकाणी सांगतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे. म्हणजे 1 मध्ये आता बनवायचे त्या 5. 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. त्या कंपल्सरी 5 बनवाव्याच लागतील. चौकार आला तरी देखील अमाश 11 टीमला इथून पराजयाला सामोरं जावं लागेल. परंतु जर का एक मोठा फटका आला तर मात्र विजय तुमच्यासाठी कन्फर्म असेल. 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. आणि इथून आज चौकार आलाय. परंतु मॅच जिंकली आहे सालिम 11 टीमनं. आणि या स्पर्धेमध्ये 5 मॅच मध्ये 5 मॅच जिंकणारी टॉप केलेली टीम आपण पाहतोय पॉइंट्स टेबल मध्ये सालिम 11 ही टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 बॉल मध्ये 7 धावा बचाव करणारा सकलेन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.